नवीन जो धंदा असतो तो वेगळा, या दोन्ही गोष्टी खूप अवघड आहेत असं मला वाटतं. काही वेळेला चेष्टा केली जाते की काय तुमचा पहिल्यापासून धंदा तुम्ही करताय, पण तसं नाही आहे. ॲक्च्युअली त्याच्यामध्ये जास्त मेहनत असते, कारण तो जो ब्रँड असतो किंवा तुझं नाव असतं ते जर तुम्हाला पुढे घेऊन जायचं असेल तर त्याप्रमाणेच तुम्हाला त्याच्यावरती काम करायला लागतं. आणि सांगायला आनंद वाटतो की आम्ही सांगलीहून 1832 साली आमचं पहिलं दुकान आहे ते आहे त्याच ठिकाणी आज सांगलीमध्ये चालू आहे. आणि त्याचं त्या वर्षीचं पहिलं पान जे आहे हिशोबाचं मोडीतिथलं ते पहिलं पान सुद्धा अजून त्या दुकानामध्ये फ्रेम करून लावलेलं आहे. हे खूप महत्वाचं आहे. आणि आमची फॅमिली खूप मोठी असल्यामुळं 1958 साली आमचे काका तिघजण पुण्यामध्ये आले आणि बाकी सांगलीमध्ये राहिले आणि प्रत्येक जण वाढत गेला. आणि आमची इथे सुद्धा जर बघितलं तर 2012 साली आम्ही पहिल्यांदा इथलं पुणे लक्ष्मी रोडला जे दुकान होतं ते डिवाइड झालं आणि त्याच्यामधनं आम्ही पुन्हा 2 दुकानं आम्ही केली, 3 दुकानं केली आणि त्याच्यामधनं प्रत्येक जण वाढत गेला. फॅमिली मोठी असल्यामुळं काही वेळेला आपल्याला निर्णय वेळेत घ्यायला लागतात. ते वेळेतले निर्णय आम्ही घेतले आणि खरं म्हटलं तर कस्टमरला आज त्याच्यापैकी काहीच माहीत नाही आहे. म्हणजे आमच्याकडे टाचणीचा सुद्धा आवाज न येता आम्ही डिवाइड झालो आणि आम्ही फक्त एकच सांगतो, मी आजही कस्टमरला सांगतो तुम्ही कुठेही जावा पण TNGत जावा. ते माझं आहे का माझ्या भावाचे हा आम्ही सांगत बसत नाही, कारण आजही तेवढंच आमच्याकडे अतिशय फॅमिली एक आहे. आमचे बिझनेस वेगळे आहेत. आजही जर एखादा कस्टमर लक्ष्मी रोडला गेला आणि त्याने मला फोन केला की अभय मी इथं आलेलो आहे किंवा आलेली आहे तर तू जरा इथल्या मॅनेजरला काहीतरी सांग, तर मी सांगतो मॅनेजरला द्या. मी त्या मॅनेजरला सांगतो की बाबा अशा आलेले आहेत, तुम्ही त्यांचं व्यवस्थित करून घ्या, काय असेल ते व्यवस्थित बघा, डिस्काउंट काय असेल तो द्या आणि ते केलं जातं. मला वाटतं हे सर्वात महत्वाचं आहे.